तळपत्या उन्हात रंगला कुस्त्यांचा थरार. श्री परमेश्वर यात्रेत जल्लोषाची शिखरे. श्री परमेश्वर यात्रेत कुस्ती स्पर्धेचा जल्लोष. हलगीच्या तालावर भव्य मिरवणुकीने शानदार सुरुवात. हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. सकाळपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण होते. स्पर्धेपूर्वी श्री परमेश्वर मंदिरातून हलगीच्या गजरात भगवा ध्वज आणि चांदीची गदा हाती घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक कुस्ती मैदानात पोहोचताच ध्वजपूजन करून नारळ फोडत स्पर्धेची विधिवत सुरुवात करण्यात आली. दुपारी 1 वाजता लहान बालकांच्या संत्रा मोसंबीच्या कुस्त्यांनी रंगत आणले. त्यानंतर विविध बक्षिसांच्या कुस्त्यांना प्रारंभ झाला. तळपत्या उन्हात उन्हाची पर्वा न करता पैलवानांनी मैदान गाजवले. दुपारी 2 नंतर 10, 20, 30, 40 आणि 50 रुपयांच्या कुस्त्यांचा फळ रंगला आणि प्रेक्षकांनी मैदान अक्षरशः गच्च भरून टाकले. अंगावर येणाऱ्या उन्हातही प्रत्येक डावाला टाळ्यांच्या कडकडाट आणि शिट्ट्यांचा जल्लोष उसळत होता. रात्री उशिरापर्यंत प्रकाशझोतात कुस्त्या सुरू राहिल्या. मातीचा सुगंध, हलगीचा गजर आणि पैलवानांचा जोश यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला होता. यात्रेतील ही महत्त्वाची कुस्ती स्पर्धा उत्साहाच्या शिगेला पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, यात्रा सब कमिटी अध्यक्ष सुभाष शिंदे, कुस्ती स्पर्धेचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष रफिक सेठ, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, नगरसेवक डॉक्टर राजेंद्र वानखेडे, नगरसेवक विठ्ठल ठाकरे, सरदार खान, पोलीस निरीक्षक अमोल भगत, शंकरपट समिती अध्यक्ष संतोष गाजेवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सचिव श्याम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य समत खान, नारायण माने सोनारीकर, उदय देशपांडे, राम नरवाडे, सदाशिव सातव, संचालक राजाराम झरेवाड, वामनराव बनसोडे, ॲडव्होकेट दिलीप राठोड, अनिल मादस्वार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, गजानन चायल, गजानन हर्डपकर, प्रवीण कोमावार, मारुती लुमदे, बाळू मेंढके, कलीम भाई, बाबूराव बोड्डेवार, विठ्ठल एरनकर, जितू सेवनकर, पापा पार्डीकर, वैभव डांगे, मुन्नाभाऊ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एकूणच श्री परमेश्वर यात्रेतील कुस्ती स्पर्धेनं परंपरा, क्रीडा आणि उत्साह यांचा अभूत संगम घडवून आणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.